चा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ह्या ईश्वरीने छान रिपिटेशन दिल्यामुळे अर्णव खूप खुश झालेला असतो. अर्णव बोलतो की खरोखर ईश्वरी तू इतकं काही छान रिपिटेशन दिलंय त्यामुळे मला तुझे खूप आभार मानायचेत. त्यावर ईश्वरी बोलते की सर तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे. त्यावर इकडे पाहुणे जे आहेत ते समोर बसलेले असतात. ते बोलतात की खरोखर मिस्टर अर्णव तुमच्या मिसेस ज्या आहेत तुम्हाला सपोर्ट करतात. त्यावेळेस इकडे लावण्य जी आहे ती खूप रागाने बघत असते. त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की हे बघा सर, सात्विक फॅशन म्हणजे अर्णव सरांसाठी बिझनेस नाही आहे, शेवटी त्यांच्या आईची एक आठवण आहे. असं पण ईश्वरी जेव्हा बोलत असते तेव्हा लावण्य जी आहे ती खूप वाकड्या नजरेने बघत असते. त्यानंतर ईश्वरी बोलते की ते किती मेहनत करतात हे सुद्धा मी माझ्या डोळ्यांनी बघते. मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते सर, यापुढे त्यांच्यावर कधीच असा अविश्वास दाखवू नका प्लीज सर, आमचं एवढंच म्हणणं आहे. असं ईश्वरी त्या सरांना बोलत असते. इकडे ही लावण्य जी आहे ती खूप रागाने बघत असते. आता तिचा चेहरा खूप बघण्यासारखा झालेला असतो. ती लगेच रागाने तिथून निघून जाते. ईश्वरी अर्णवला बोलते की आले सर मी, असं म्हणत ईश्वरी सुद्धा इकडे या लावण्याच्या पाठीमागे येते. आणि हे सर जे आहेत ते अर्णवला बोलतात की खरोखर सॉरी बरं का, आम्ही मगाशी तुमच्याकडून जे कॉन्ट्रॅक्ट साईन करून घेतलं होतं त्याची गरज नाही आम्हाला. ऑल द बेस्ट असं म्हणत हे पाहुणे सर जे आहेत ते अर्णवच्या हातात हात देतात. तेव्हा अर्णव खूप खुश होऊन त्यांच्याकडे बघत असतो, कारण हे सर्व ईश्वरीमुळे शक्य झालेलं असतं. दुसरीकडे आता ही लावण्य जी आहे ती रूममध्ये येते आणि ती आपल्या मनाशी बोलते की एक ना एक दिवस मी त्या ईश्वरीला मारून टाकणार आहे. असं म्हणत ती खूप चिडते आणि खूप ज्या खुर्च्या असतात त्या जोरजोरात फेकून देत असते. प्रत्येक वेळी माझ्या प्लॅनच्या आड ही मुलगी कशी येऊ शकते, ब्लडिंग मिडल क्लासची मुलगी ही, असंही लावण्य आपल्या मनाशी बोलत असते. एवढ्यामध्ये ईश्वरी जी आहे ती पाठीमागून या लावण्याची येऊन उभी राहते आणि बोलते की इतका राग, माझ्याबद्दल इतका काय राग, असं ईश्वरी बोलत असते. तेव्हा लावण्य खूपच चिडते. त्यावेळेस आता इकडे ईश्वरी लगेच बोलते की तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ना ते माझ्याकडे नक्कीच आहे. तुमचे प्लॅन जे आहे ते कधीच मला कामं येत नाही, कारण तुमची जी काय नियत आहे ना ती खूप वाईट आहे. मी तुम्हाला काय बोलले होते, सात्विक फॅशनचा अर्णव सरांचा काही वाईट करून देणार नाही. त्यावर इकडे आता ही लावण्य जेव्हा या ईश्वरीसमोर बोट करते तर इकडे ईश्वरी तिचं बोट जे आहे ते जोरात घट्ट पकडते आणि बोलते की तुम्ही जर शहाणे असताल ना तर आता गप्प बसायचं. हे कुलूप जे आहेत ना ते तुमच्या तोंडाला लावायचं, समजलंस? असं ईश्वरी या लावण्याला चांगलंच बोलते. माझ्या नवऱ्याच्या कंपनीला कुलूप लावणं तर खूप लांब, त्याच्याकडे जर वाकड्या नजरेने सुद्धा बघायचा विचार जर केला ना तर मी नावाची ईश्वरी नाही. असं ईश्वरी ही लावण्याला बोलते आणि लगेच जी चावी आहे ती चावी मागावून घेते. ही खिशातून चावी काढते आणि ईश्वरीच्या हातावर जोरात ठेवते. दरवाजावर सात्विक फॅशन नाव असतं, ते नाव जे आहे ते ईश्वरी वाचते आणि इकडे तिने अर्णवच्या केबिनचं कुलूप जे आहे ते उघडलेलं असतं. लावण्य तिच्याकडे जेव्हा बघत असते तेव्हा ईश्वरी मात्र तिच्याकडे खूप रागाने पुन्हा रिटर्न बघते. नंतर इकडे ईश्वरी जे कुलूप आहे ते लावण्याच्या हातावर आणून ठेवते आणि बोलते की अर्णव सर ह्या कंपनीचे CEO आहेत, कळलं का? CEO म्हणजे काय? आणि तुम्ही ज्या आहेत ना त्या हेल्पर आहेत, समजलंस? त्यामुळे शिस्तीत राहायचं, अवकातीत राहायचं. असं पण इकडे ईश्वरी जी आहे ती ह्या लावण्याला बोलत असते. आता लावण्य मात्र खूपच टेन्शनमध्ये येते. ईश्वरी बोलते की माझ्या माणसांपासून लांब राहायचं, समजलंस? असं पण ईश्वरी ही लावण्याला बोलते. अगदी काकूबाईंसारखं अर्णव सरांकडे तुमचं काहीच सांगायला गेलेले नाही आहे, कारण मी अकेलीच हे काफी वे. असं पण इकडे ईश्वरी जी आहे ती ह्या लावण्याला बोलते. आता लावण्य ते कुलूप जे आहे ते आपल्या हातात घेते आणि खूप जोरात टेबलवर आदळवते आणि ती खुर्ची जी आहे ती सुद्धा फेकून देते. आता ही लावण्य खूपच चिडलेली असते, खूप रडकुंडीला आलेली असते. दुसरीकडे आता ईश्वरी आणि अर्णव रूममध्ये येतात. रात्रीची वेळ झालेली असते. अर्णव बोलतो की मी इंदोर, आलीस का तू? थँक्यू सो मच बरं का, आज तू कंपनीमध्ये जे काही केलं ते खरोखर मला खूप आवडलं. असं ईश्वरी ही अर्णवसमोर बोलत असते. त्यावर इकडे ईश्वरी बोलते की सर एक बढिया सेलिब्रेशन द्यायचं आहे. त्यावर इकडे अर्णव जो आहे तो बोलतो की अगं
ईश्वरी नेमकं काय आहे सेलिब्रेशन सांगशील की नाही? तेव्हा इकडे अर्णवला ईश्वरी बोलते की प्रत्येक सेलिब्रेशनसाठी 5 स्टार हॉटेलची सवय नसते. आपण सर्वांनी मिळून गरमागरम मक्याची कणसं जी आहेत ती खाऊयात आणि सेलिब्रेशन साजरं करूयात, असं पण ईश्वरी ही अर्णवला बोलते. सर्वजण इकडे रात्रीच्या वेळी बाहेर बसलेले असतात आणि सर्वजण भाजलेली मक्याची कणसं जी आहे ती खात असतात आणि प्रत्येकावर जो काही एक शब्द आलेला असतो त्याबद्दल माहिती जी आहे ती सर्वांना सांगायची असते आणि सर्वजण खूपच खुश असतात. व ईश्वरी आणि अर्णव जे आहे ते सुद्धा एकमेकाकडे बघून खूप खुश होऊन हसत असतात. मामी, अंजली, आकाश, मामा सर्वजण असतात. तिकडे ईश्वरी ही जी आहे ती रूममध्ये आलेली असते. ती अर्णवला बोलते की सर, तुम्ही हे सर्व का करताना हे मला चांगलंच माहीत आहे, असं पण इकडे ईश्वरी आणि अर्णव जे आहे ते एकमेकांना बोलत असतात. आता अर्णव जो आहे तो सुद्धा ईश्वरीकडे खूप प्रेमाने बघत असतो. आता ईश्वरी आणि अर्णव दोघे बेडवरती झोपायला जातात. तर इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की अगं ईश्वरी, तू एवढं माझ्यासाठी का करतेस? तेव्हा इकडे ईश्वरी बोलते की सर, मी तुमची जिम्मेदारी नाही बरं का. असं बघायला मिळतं की आता इकडे या राकेशने ज्या काही अडगळीच्या रूममधील पितळाच्या वस्तू विकायला काढलेल्या असतात, तेव्हा अर्णव त्या व्यक्तीला सांगतो की 4 लाख रुपयाच्या ह्या वस्तू आहेत, मला 3 लाख रुपये देशील ना? तेव्हा तो व्यक्ती बोलतो की ठीक आहे, देईन मी तुला 3 लाख रुपये. आणि हे सर्व ईश्वरीने बोलणं ऐकलेलं असतं. ईश्वरी लगेच आपल्या मनाशी बोलते की तुला 3 लाख काय, परंतु 1 रुपयासुद्धा मी मिळून देणार नाही, असं पण इकडे ईश्वरी ही आपल्या मनाशी बोलत असते. दुसरीकडे आता दुसऱ्या दिवशी ज्या वस्तू नेण्यासाठी टेम्पो आलेला असतो तेव्हा ईश्वरी ही त्याला बोलते की अहो, ह्या वस्तू ज्या आहेत ना त्या आम्ही विकत नाही, ते आम्ही दान करतो, दान. असं जेव्हा ईश्वरी त्याला बोलत असते ना तेव्हा तो व्यक्ती जो आहे तो ईश्वरीकडे बघतो आणि राकेश जो आहे तो खूप रागाने बघतो. तर मित्रांनो, नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.